नमस्कार, I am Dr. Gayatri Pandit. वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. तर आपण काय करतोय आज करणार आहोत स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये येणारा एक महत्त्वाचा प्रश्न, पॅराग्राफ रायटिंग. पॅराग्राफचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांवरती आपल्याला आज चर्चा करायची आहे. स्कॉलरशिप कुठली? 5वीची प्री अपर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन. तर ही 5वीची जी स्कॉलरशिपची परीक्षा असते त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर काय होतं, तुम्हाला एक प्रश्न असतो की ह्या पॅरेग्राफवरती हे असे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्ही द्यायची. तर आधी काय करायचं, महत्त्वाचं सगळ्यात काय आहे तर तो पॅरेग्राफ व्यवस्थित वाचायचा, पूर्ण व्यवस्थित वाचायचा. एखादा शब्द जरी समजला नाही तरी सुद्धा संदर्भानं अनेक उत्तरं आपल्याला तिथे मिळतात. संदर्भानं त्या शब्दाचा अर्थ जरूर समजतो. तर एक आपण उदाहरण घेऊया. एक पॅरेग्राफ तुम्हाला मी व्यवस्थित वाचून दाखवते, तर तो वाचायचा, त्याचे अर्थ समजावून घ्यायचा. नदी डोंगरात उगम पावते, ती सखल भागातून वाहते आणि अखेर समुद्राला मिळते. नदीच्या काठावर लोक वस्ती करतात. नदीच्या काठावर लोक वस्ती करतात. नदीच्या पाण्याचे माणसाला खूप उपयोग आहेत. नदीच्या पाण्यामुळे काठावर पिके येतात. नदीच्या पाण्यात मासे असतात. काही लोक नदीत मासेमारी करून अन्न मिळवतात. नदीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. नदीच्या पाण्याने कपडे धुतात. नदीच्या पाण्यात डुंबून अंघोळ करतात. नदीच्या पाण्यात कमळे फुलतात. काठावरील कारखान्यातील दूषित पाणी नदीत सोडणे चांगले नाही. कधी खूप पाऊस पडला की नदीला पूर येतो. नदीला लोक माता म्हणतात. नदी लोकांच्या कल्याणासाठी सतत वाहत असते. आता हा अगदी सोपा पॅरेग्राफ आहे. वास्तविक तुम्हाला 5वीच्या वर्गामध्ये SSC बोर्डाच्या पुस्तकामध्ये नदीवरती छान माहिती आणि तीच माहिती तुम्हाला इथे आलेली आहे. तर मी मुद्दाम हा पॅरेग्राफ कशासाठी तुम्हाला सांगते की तिथेही तुम्हाला ह्या अभ्यासाचा चांगला उपयोग होणार आहे. तर बघा, आता नदीच्या वरती जे प्रश्न विचारले आहेत ना ते व्यवस्थित वाचायचे. नदीच्या बाबतीत आपण कोणती वाईट गोष्ट करतो? नदीच्या, आता परत वाचते बरं का मी. नदीच्या बाबतीत आपण कोणती वाईट गोष्ट करतो? वाईट गोष्ट विचारली बरं का इथे. तर आपण पॅरेग्राफमध्ये सरळ बघायचं, आपल्याला समोरच असतो पॅरेग्राफ. पर्याय काय काय दिलेत बघा. ह्या प्रश्नाला पर्याय दिलेत. नदीत डुंबून अंघोळ करतो. कुठली गोष्ट वाईट करतो असं दिलं इथे, एक पर्याय बरं का. दुसरा पर्याय काय? नदीत मासेमारी करतो. तिसरा पर्याय काय आहे? कारखान्याचे दूषित पाणी नदीत सोडतो. नदीचे पाणी शेतीसाठी वापरतो. आता इथे आपल्याला पर्याय कुठला सापडतो? आपण पॅरेग्राफ वाचलाय, तर त्या पॅरेग्राफमध्ये काय दिलंय? काठावरील कारखान्यातील दूषित पाणी नदीत सोडणे चांगले नाही. इथं मिळालं ना उत्तर. तर आपण काय, कारखान्याचे दूषित पाणी नदीत सोडतो, हा पर्याय तिथं आपल्याला निवडायचा आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात, तर त्या चार पर्याय व्यवस्थित वाचायचे आणि आपल्याला उत्तर ह्या पॅरेग्राफमध्येच सापडतं. दुसरीकडे कुठे बघायची गरजच नाही, इथेच सापडतं. आणि ह्या पॅरेग्राफवरतीच ते प्रश्न असतात आणि तुम्हाला फक्त तिथे
तिथं साईन करायची असते ते की कुठलं तुमचं उत्तर तुम्हाला पटतंय, तुम्हाला जे उत्तर योग्य वाटतंय ते तिथं तुम्हाला तिथे खूण करायची आहे. दुसरं बघा, नदी कोठे उगम पावते. नदी कोठे उगम पावते. बघा हा, पर्याय काय काय आहेत? सखल भागात, समुद्रात, गावात आणि डोंगरात असे हे 4 पर्याय आहेत. आता 4 पर्यायामध्ये तुम्हाला कुठलं लक्षात येतंय? सखल भागात नाही. उगम पावते का सखल भागात? नाही. समुद्रात, समुद्रात उगम पावते का नदी? नाही. अजून कुठे पर्याय कुठला आहे? गावात. तुम्हाला हा पण पर्याय तुम्हाला योग्य वाटणार नाही. पुढचा कुठला आहे पर्याय? डोंगरात. नदी कुठे उगम पावते? डोंगरात. नदी डोंगरात उगम पावते हे तुम्हाला उत्तर सापडलं. आता डोंगरात हा जो पर्याय आहे त्याचा जो आकडा आहे त्याप्रमाणे तुम्हाला पुढे उत्तर लिहायचं आहे. उत्तर लिहायचं नाही आहे तर तुम्हाला ती खूण करायची आहे त्या पर्यायाला. ही खूण तुम्ही बरोबर आकडा बघून लिहा बरं का. कारण काय होतं, आपण मनामध्ये एक उत्तर असतं आणि आकडा आपण दुसराच लिहितो. तिथे चेक करायचं की उत्तर कुठलं आणि त्याचा मागे कुठला आकडा आहे आणि त्या आकड्याच्या प्रमाणे तुम्हाला तिथे खूण करायची आहे. आता तिसरा प्रश्न बघूया आपण. लोकांचे हित या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतार्यात वापरला आहे? लोकांचे हित या शब्दाचा कोणता समानार्थी हा शब्द लक्षात घ्या. समान म्हणजे सारखा, सेम. इथे सेम अर्थ असलेला, समान अर्थ असलेला शब्द उतार्यात कुठला आहे? उतार्याच्या बाहेर तुम्हाला कुठलंही विचारलं जाणार नाही. त्यामुळे उतारा व्यवस्थित वाचायचा, त्याचा चांगला अर्थ समजावून घ्यायचा आणि त्या उत्तराप्रमाणे आपल्याला पर्याय जो आपल्याला योग्य वाटतो तिथे खूण करायची आहे. बघा हा, याला पर्याय कोणते कोणते दिले आहेत? हित ह्या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द? बघा हा, फायदा, कल्याण, उपयोग, उपयुक्त. आता फायदा हित याला समानार्थी कुठला शब्द आला? हित म्हणजे फायदा. मिळाला ना? फायदा. मग इथे फायदा जिथं लिहिलेला आहे त्याचा आकडा काय आहे तो बघायचा आणि त्याच आकड्याला आपल्याला खूण करायची आहे. नाहीतर एक आकडा असायचा आणि आपण 3 ला खूण करायचं, असं नाही करायचं. तर आपण काय करायचं? उत्तराच्या मागे कुठला आकडा आहे हे बघायचं आणि त्या खुणेप्रमाणेच तिथे तुम्ही खूण करायची आहे. त्या उत्तराप्रमाणेच तिथे तुम्हाला खूण करायची आहे आणि योग्य ठिकाणीच खूण करायची. तुम्हाला पॅरेग्राफ व्यवस्थितच वाचायचा आहे. त्याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाहीत. तर तो पॅरेग्राफ सगळ्यात आपल्याला माहिती असला पाहिजे. तो व्यवस्थित वाचता आला पाहिजे आणि त्याच्यातली माहिती आपल्याला कळली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं. तुम्हाला आणि ह्या परीक्षेमध्ये 3च प्रश्न विचारले जातात अशी माझी माहिती आहे. तर त्या 3च प्रश्नावरती तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. तर 3 प्रश्न तुम्ही ते काय आहेत ते तिथे पॅरेग्राफ वाचल्यानंतर लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे ती उत्तरं लिहायची आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर सांगा आणि मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.